नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. डिंगोर येथील मारहाण व जबरी चोरी प्रकरण उघडकीस. सराईत गुन्हेगार कबीर काळे ओतूर पोलिसांच्या जाळ्यात. जुन्नर येथील तत्वाडी येथे दिनांक 22 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास उकिंडे यांच्या घरात घुसून त्यांना गंभीर मारहाण करून 15,000 रुपये रोख रक्कम तसेच 5,000 रुपये किमतीचा मोटरोला कंपनीचा मोबाईल चोरी करून नेला होता. याबाबत त्यांचे नातू अक्षय उकिंडे यांनी ओतूर पोलिसात अज्ञात 3 चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप आमणे यांच्याकडे देण्यात आला होता. तसेच सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास ओतूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्यामार्फत चालू होता. सदरचा गुन्हा हा आरोपी कबीर उंबऱ्या काळे वय वर्ष 24, बाबूशा पिंग्या उर्फ चिंगळ्या काळे वय वर्ष 22, शुभम पिंग्या काळे वय वर्ष 20, रवी लाला भोसले वय वर्ष 50, सर्व राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांनी केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं. वरील आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गंभीर गुन्ह्याची नोंद असून आरोपी कबीर उंबऱ्या काळे वय वर्ष 24 राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यास 5 मे 2026 रोजी अटक करण्यात आली असून सदरचा आरोपी पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडे सखोल चौकशी करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली 15,000 रुपये रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. दिनांक 6 मे 2026 रोजी आरोपी कबीर उंबऱ्या काळे याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक बारामतीचे गणेश पिरादार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष केदारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे यांनी केली आहे.